लॉजेंजिस बद्दल माहिती बघणार आहोत। लॉजेंजिस मध्ये आपण घेतलेला आहे कॉप्सिल, नंतर घेतली आहे स्ट्रेप्सिल आणि आपण घेतली आहे ॲलेक्स। याच्यात अजूनही ब्रँड्स येतात, अजूनही व्हरायटीज येतात। आपण जस्ट एक एक स्ट्रीप घेतली आहे जस्ट माहितीसाठी। जसं कॉप्सिल आहे, स्ट्रेप्सिल आहे, वेगळ्या वेगळ्या फ्लेवर मध्ये अवेलेबल आहे। यामध्ये शुगर फ्री येत नाहीये, जी आहे ती ॲलेक्स मध्ये शुगर फ्री पण अवेलेबल आहे आणि नॉर्मल ॲलेक्स सुद्धा अवेलेबल आहे, जे शुगर फ्री पेशंट पण घेऊ शकतात, नॉर्मल पेशंट पण घेऊ शकतात। ही घशासाठी खूप फायदेशीर आहे, जसं की घसा बसणे, थ्रोट इन्फेक्शन होणे, खराश होणे, तर त्याच्यासाठी ती खूप फायदेशीर असते। लहान मुलांना डॉक्टरांना विचारल्याशिवाय द्यायची नाहीये। जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना सुद्धा 8 पेक्षा जास्त गोळ्या कंझ्युम नाही करायच्या। इवन सर्वांसाठीच 8 पेक्षा जास्त टॅबलेट कंझ्युम नाही करायचे। डॉक्टरांना विचारल्याशिवाय अल्कोहोल घेणाऱ्या पेशंटला सुद्धा ती कंझ्युम नाही करायची। प्रेग्नंट लेडीजला सुद्धा डॉक्टरांना विचारल्याशिवाय घ्यायची नाहीये। आणि याचे नॅचरल सोर्स काय आहेत, तर नॅचरल सोर्समध्ये आपण हळदीचं पाणी जे आहे ते सकाळी कोमट पाण्यामध्ये थोडी हळद टाकून सकाळी 1 ग्लास पाणी जर पिलात तर ते अँटी इन्फ्लामेटरी प्लस अँटीबॅक्टेरियल दोन्ही वर्क करते। सेम एज हळदीचं पाणी आणि मीठ टाकून, सॉल्ट टाकून जर तुम्ही गार्गलिंग करताय तर ते घशासाठी खूप फायदेशीर आहे। जसं मीठ जे आहे ते घशासाठी अँटी बॅक्टेरियल खूप चांगल्या प्रकारे काम करतं आणि हळद जी आहे ते अँटी इन्फ्लामेटरी जे आहे, म्हणजे जी पण आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाली ती स्प्रेड होऊ नये म्हणून ती काम करते। तर हे जे काम आहे यांचं दोघांचं एकत्र जर झालं तर खूप फायदेशीर असतं आणि खूप पटकन रिझल्ट येतो। माझे असेच नवीन नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। थँक्यू।